रानभाजीमध्ये ज्वारीचं पीठ घालून तर पहा, आठवड्यातून 4 वेळा बनवून खाल, इतकी भन्नाट रेसिपी बनवून तयार होते. चव अशी अप्रतिम लागते की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. साध्या रानभाजीला अशी भन्नाट ट्विस्ट देऊन तयार केलेला हा पदार्थ नक्की करून पहा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रानभाजी घ्यायची आहे. आता ही रानभाजी म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ही नेमकी कुठली रानभाजी आहे? तर मी तुम्हाला नाव सांगते. तर ही रानभाजी म्हणजे फांजीची भाजी आहे. तर ही फांजीची भाजी अशी शेतामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही. तर ही डोंगरामध्ये आणि अशी बोरींच्या झाडावर जास्त करून याचे वेल असतात. तर हे वेलच आहेत असे कट करून आणलेले थोडे-थोडे आणि त्याच्यात आपल्याला भाजी तोडून घ्यायची आहे. पानं-पानं त्याचे घ्यायची आहेत. तर चला मी मी आता भाजी तोडून घेते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. तर इथं बघा मी भाजी एक ताट भरून एवढी घेतलेली आहे. आता ही भाजी बघा, याची जी देठ असतात, एखादा देठ राहिलेला आहे, तर ते देठ आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आहेत आणि नुसते पाने घ्यायचे आहेत. आता ही नेमकी फांजीची भाजी म्हणजेच गावरान भाजी ही नेमकी दिसायला असते तरी कशी? तर मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. तर जर तुमच्याकडे असेल ना ही फांजीची भाजी, तर नक्की तुम्ही हा पदार्थ बनवून बघा आणि आज आपण नेमका कुठला पदार्थ चविष्ट आणि भन्नाट चवीचा असा बनवणार आहोत. तर तो पाहण्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता एखादं देठ भाजीला असं आलेलं आहे. पटपट मी भाजी अशी तोडून घेतली तर एखादा देठ आलेला आहे. तर तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे. त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत. आता इथं बघा, मला जेवढी भाजी घ्यायची होती तेवढी मी घेतली. आता ही भाजी आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आणि ही भाजी आपल्याला खळखळ अशी 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. कारण ही कसं वेलीला आलेली असते अशी झाडावरती आणि मग त्याला कसं माती वगैरे काही कचरा वगैरे चिटकलेला असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला स्वच्छ अशी भाजी 2-3 पाण्याने खळखळ अशी धुवून घ्यायची आहे. चला मी आता पूर्ण भाजी ही धुवून नितळून घेते. जर तुम्हाला कीर्तीज मसाले ऑर्डर करायचे असतील तर इथे दिलेल्या नंबरवर पटकन जायचं आहे आणि WhatsAppला हाय पाठवायचा आहे आणि तिथून तुम्हाला मसाले बुक करायचे आहेत. आता इथं बघा, भाजी आपल्याला सर्व ही धुवून एका ताटामध्ये अशी मी नितळण्यासाठी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये जे काही खराब पाणी असतं तर बघा ते कढईमध्ये आहे. तर आता ही भाजी चांगली आपल्याला सुकवून म्हणजे कोरडी करून घ्यायची आहे. आता मी तर लगेच कट करण्यासाठी घेतलेली आहे. थोडीशी ओलसर आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल ना जास्त तर थोडा वेळ अशी सुती कपड्यावरती पसरून ठेवा आणि कोरडी करून घ्या. म्हणजे पटपट अशी कट करता येईल आणि होता होईल एवढी ही आपल्याला भाजी बारीक कशी कट करून घ्यायची आहे. आता बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही भाजी एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. चला मी सर्व भाजी ही कट करून घेते. आता इथं आपली बघा पूर्ण फांजीची भाजी बनवून सॉरी म्हणजे कट करून झालेली आहे. तर आता आपल्याला ती चिरलेली भाजी एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे. आता इथं ताटामध्ये आपल्याला चिरलेली भाजी काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे. आता इथं मी तुम्हाला सांगते आज आपण फांजीच्या भाजीचे म्हणजेच रानभाजीचे मुटके बनवणार आहोत पौष्टिक असे. त्याच्यासाठी बघा भाजीमध्ये आपल्याला काय करायचं, 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं, 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं, अर्धी वाटी हरभरा डाळीचंच म्हणजे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे. नंतर आपल्याला 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे. नंतर अर्धी वाटी म्हणजेच अर्धा कप आपल्याला डाळ ही भिजवून हरभऱ्याची डाळ घालायची आहे. जवळपास 1 तासापूर्वी मी ही डाळ पाण्यामध्ये भिजत घातली. नंतर हिरवी मिरची, जिरे, लसण आणि थोडंसं मीठ घालून हे मिक्सरला मी हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे. तर ते घालायचं. लसण हा जास्त घालायचा आहे आणि जिरे थोडे जास्त घालायचे. नंतर याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये हा चविष्ट आणि पौष्टिक असा गावरान पद्धतीचा हा पदार्थ आहे. आता हे मुटके म्हटलं ना तर आपल्याला हे ऐकायला आणि पाहायला सुद्धा नवीन वाटतं.
पण तुम्हाला सांगते मी, खरंच आपण म्हणतो, पण जुन्या माणसांचे जे पारंपरिक जे पहिले पदार्थ होते की नाही, ते खायला खरंच असे चविष्ट आणि भन्नाट असेच लागतात. आता इथं घट्ट असा पिठाचा गोळा मळून झालेला आहे. आता हे मुटके कसं आपण अधून-मधून एखाद्या वेळी करतो, तांबीचे वगैरे करत असतो. पण हे फांजीच्या भाजीचे, रताळ्याच्या भाजीचे मुटके, कोथिंबिरीचे मुटके, तर हे कसं आपली आई किंवा आपल्या सासूबाई किंवा आपल्या आजीच्या काळातले, म्हणजे कसं आपल्या जास्त करून तर ही आजीच्या काळातलीच रेसिपी आहे. तर म्हणजे हा पदार्थ आहे. तर बघा घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि सैल पीठ ठेवू नका आणि याच्यामध्ये कसं जास्त पाणी लागत नाही. कारण आपण भाजी धुवून घेतलेली होती, तर त्याच्यामध्ये आमचाच ओलसरपणा असतो आणि त्याच्यामुळे थोडं-थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा मळायचा आणि नंतर असे मी जसे व्हिडिओमध्ये मुटके बनवत आहे की नाही, अगदी तसेच आपल्याला मुटके बनवून घ्यायचे आहेत. सेम पद्धतीने राहिलेल्या पिठाचे मी सर्व मुटके बनवून घेतलेले आहेत. आता हे मुटके मला सुद्धा माहीत नव्हतं, पण कसं आमच्या सासूबाई पुन्हा माझी आई वगैरे असं म्हणजे हे मुटके बनवायच्या, तर मग त्यांचे पाहून मी सुद्धा हा पदार्थ बनवायचा शिकले आणि त्यांच्याकडूनच मला ही फांजीची भाजी म्हणजेच रानभाजी ही मला माहिती झाली. मला काही माहिती नव्हतं ही फांजीची भाजी असते म्हणून अशी आणि मी पाहिली सुद्धा नव्हती. नंतर बघा मुटके सर्व बनवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, गॅस चालू करायचा, कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं, पोहे खायच्या चमच्याने. नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायची, तडतडली चांगली, की नंतर आपल्याला याच्यामध्ये 2 तांबे इतकं पाणी घालायचं आहे. पाण्याला दणदणीत अशी उकळी येऊ द्यायची आहे. खळखळ अशी उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मुटके उकडण्यासाठी ठेवायचे आहेत, म्हणजे घालायचे आहेत कढईमध्ये. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला मुटके सगळेच काय करायचे आहेत. जर जास्तीचे असतील ना, तर 2 बॅचमध्ये तुम्ही उकडायला ठेवले ना, तरी सुद्धा चालेल. आता मी जेवढे बनवले तेवढे कढईमध्ये एका बॅचमध्ये हे बसलेले आहेत. तर मी तेवढे मुटके याच्यामध्ये उकडण्यासाठी ठेवले आणि पाणी हे आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे, म्हणजे वर वरपर्यंत त्याला वाफ बसली पाहिजे आणि उकळीने कसं ते मुटके शिजले पाहिजेत. थोडासा सांदा ठेवायचा आहे, झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला मध्यम गॅसवर हे चांगले मुटके उकडून घ्यायचे आहेत, म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत. आता हे मुटके शिजले की नाही, तर हे कसं ओळखायचं? तर मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची टिप्स सांगते. काय करायचं? मुटका घ्यायचा एक असा चमच्यामध्ये. आता उकडल्यानंतर त्याचा कलर ना असा थोडा पिवळसर दिसतो आणि असे थोडेसे शिजले की कलर चेंज होतो, तेव्हा समजायचं मुटके शिजलेले आहेत. आता इथं मुटके शिजलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधलं जे पाणी असतं की नाही, ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे गरमागरम ज्याला सर्दी, पडसं, खोकला झालेलं आहे की नाही, त्याला कडकडीत असं हे मीठ थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं या पाण्यामध्ये आणि ते पाणी कडकडीत गरम असं प्यायला द्यायचं. त्याने नक्कीच तुमची सर्दी, खोकला, पडसं बरं होईल. आता इथं आपले बघा चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीचा हा आपला फांजीच्या भाजीचा पदार्थ इथं बनवून तयार झालेला आहे. आता हे मुटके तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकतात किंवा या पाण्यासोबत सुद्धा तुम्ही हे मुटके खाऊ शकतात. तर एकदा नक्की बनवून बघा. तुमच्याकडे जर ही रानभाजी म्हणजेच फांजीची भाजी जर असेल ना, तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ बनवून बघा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील आवडली असेल, तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.